तुम्हाला कुणी अडवलंय बिझनेस करायला? पहिला आपण म्हणतो की महाराष्ट्र आपलं आहे, लोकांनी तिथं बाहेरची लोक आले त्यांनी व्यवसाय करतात आहे. मला एक प्रश्न पडतो की तुम्हाला कुणी अडवलंय बिझनेस करायला? आज बघा, तुम्ही पुण्यातल्या तरी कुठल्याही कोपऱ्यात जावा, तिथे तुम्हाला राजस्थान्यांची लोक दिसतील किंवा काय. मला तर गमतीने असं वाटतं की त्या वास्को द गामानी जेवढे खंड शोधले नसतील त्याच्यापेक्षा जास्त जागा व्यवसायाच्या या आपल्या राजस्थानी किंवा युपी बांधवांनी लावलेले. म्हणजे बिल्डरचा प्लॅन पडतो आणि तिथं तो त्या फॅमिलीसह त्या एकदम अज्ञात जागी त्याची फॅमिली सेट करतो. इतका स्ट्रगल करतो तो. आणि जशी जशी बिल्डिंग उभा राहते, अगोदर त्या बिल्डिंग मध्ये येणारे कामगार त्याच्याकडून घेतात, मग बिल्डरचे लोक त्याच्याकडून खरेदी करतात आणि मग राहायला आलेले लोक घेतात. पण आपल्या माणसाला आपला कम्फर्ट झोन तोडायचाच नाही. आपल्याला यांच्याकडून शिकलं पाहिजे की बिझनेस करायला तुमची इच्छाशक्ती पाहिजे. ही मुलं बघा, तुम्ही कुठलाही फॅमिलीचा सपोर्ट नसताना पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये आपल्या येतात. कुठलाही आविर्भाव न दाखवता, कुठलाही शो ऑफ न करता असेल तसं राहतात. भात आमटी जे काय जमेल ते करून खातात. कुठे राहतात ते तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. आपण आपल्या मुलांना इतका कम्फर्ट झोन दिलाय किंवा आपण पण स्वतः इतक्या कम्फर्ट झोन मध्ये राहतोय की आपण पाणीपुरी विकण्यासाठी उभा सुद्धा राहू शकत नाही. म्हणायला आपल्यातल्या काही उद्योजकांनी सुरुवात केली, ती खूपच अप्रिशिएटेड आहे. पण अजूनही आपल्यामध्ये तो प्रॉब्लेम आहे की आपल्याला एक लॅविश बिझनेस सुरू करायचा आहे आणि मग कुठली तरी फ्रँचायझी घ्यायची आणि त्यातूनच आपल्याला काहीतरी असं धमाकेदार करायचंय आणि बिझनेस करायचंय, जे की मला वाटतंय बदललं पाहिजे आणि हा अप्रोच आपल्याला लागू केला पाहिजे.